दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर शहरामध्ये 20 फेब्रुवारी रोजी एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्यात आलं होतं. दुकान बंद करून हे व्यापारी आपल्या बुलेट गाडीवरून घराकडे चालले असताना चारचाकी वाहनातून त्यांच्या दुचाकी वाहनाला पाठीमागून धडक मारण्यात आली होती आणि त्यात ते सराफा व्यापारी खाली पडले असता त्यांच्या हातातील बॅग घेऊन चोरटे पसार झाले. त्यामध्ये 3 चोरटे होते. यापैकी 2 जणांना पंढरपूर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मुख्य सूत्रधार आहे त्याचा शोध सध्या सुरू आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली. पहा ते काय म्हणाले. पंढरपूर शहरामध्ये दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सराफ व्यापारी आपल्या घरी जात असताना बुलेट गाडीवरून घरी जात असताना त्याच आरोपींनी रेकी करून पाळत ठेवून आरोपी थार गाडीमधून येऊन सराफाला पाठीमागून धडक दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सराफ व्यापारी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्याकडील बॅग घेऊन पसार झाले होते. सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगळे सर यांच्या टीमने आणि पंढरपूर शहरकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अहोरात्र मेहनत करून 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले आणि त्याच्यामध्ये गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये पंढरपूर शहरातील कटामध्ये सहभागी असलेले 2 आरोपी जीवन उर्फ करण बंडूगिरी गोसावी आणि दुसरा आरोपी शुभम सुभाष जाधव या 2 आरोपींना अटक केलेली आहे. याच्यामधील मुख्य आरोपी रोहित जगदाळे हा आणखी फरार आहे. याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असून यापुढे तपास सुरू आहे. या ठिकाणी जे मुख्य सराईत आरोपी आहे रोहित जगदाळे तो आणखी फरार आहे. त्यास आम्ही लवकरच ताब्यात घेत आहोत. यामध्ये बाकी अटक झालेले आरोपी कटामध्ये सहभागी आहेत. ऍक्च्युली सराफाकडे सोने आल्याची माहिती या आरोपींनी मिळवलेली होती. सोन्याची लूट करणे हाच त्यांचा उद्देश होता. त्या दृष्टीने त्यांनी ती घटना जबरी चोरीची घटना घडवून आणली होती. तर या कटामध्ये जे सहभागी आहेत त्यांना आम्ही लवकरच अटक करत आहोत आणि या गुन्ह्याचा छडा लावत आहोत.